नमस्कार. आज आता आम्ही आलो हा भाग दुसरा रत्नागिरीतला आणि आम्ही आता गणपतीपुळे दर्शन करून प्राचीन कोकण बघितला आणि तिथूनच जवळच्या अंतरावर मालगुंड गाव आहे. तिथे कवी केशवसूत यांचं जन्मस्थान आहे आणि ते इथे आहे, ते मी दाखवतो तुम्हाला. कवी केशवसूत यांचं जन्मस्थान इथे झालं होतं आणि हे त्यांचं जन्मस्थान आहे. आपण इथे आता कवी केशवसूत यांचं जन्मस्थान बघितला. त्यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले आणि त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी झाला. या रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड या गावी त्यांचं जन्मस्थान झालं आणि इथे त्यांचं स्मारक बांधलेलं आहे आणि हे स्मारक आहे इथे आतमध्ये. हे त्यांचं घर आहे, इथे जन्मस्थान झालं आणि इकडे त्यांनी कविता लिहिलेल्या त्याचं ते स्तंभ उभं केलेले आहेत. ते 135 कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि ते मराठी कवितेचे प्रणेते असे मानले जाते. आणि हेच आहे की आपल्या मराठी जे काव्यरचना वगैरे आहे त्याच्यात कवी केशवसूत यांचं पण एक मोलाचा वाटा आहे. त्यानं इथे कविता लिहिल्या आहेत कवी केशवसूत यांच्या आणि त्या इथे आता दाखवतो तुम्हाला. इकडे हे बघा, तुतारी एक तुतारी द्या मज आणून फुंकीने मीची स्वप्नाप्रमाणे भेदून टाकीन सगळी गगणे दीर्घ जिच्छा त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागून. हे आपल्या शाळेत आपण ही कविता वाचलेली आणि ती इथे दिलेली आहेत. अशा ज्या कविता इथे दिलेल्या आहेत सगळ्या. अशा बऱ्याचशा कविता इथे दिलेल्या आहेत त्यांच्या जन्मस्थानाच्या इथे. आता आम्ही कवी केशवसूत यांचं जन्मस्थान आहे ते ठिकाण बघितलं आहे आणि आता आम्ही इथून चाललो आहे जय विनायक मंदिर. जयगडचा किल्ला आहे त्या रस्त्यालाच आहे आणि तिथून आम्ही जयगड किल्ल्यावर जाणार. हा आहे मालगुंड समुद्र किनारा. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे आता जय विनायक मंदिर चापेरी आणि हा जयगडच्या इथलाच आहे जवळच आणि हा JSWच्या कंपनीने आहे ते बांधला आहे इथे आणि आतमध्ये आहे तो दाखवतो तुम्हाला. चला. जय विनायक मंदिर आहे आणि इथून प्रवेश आहे. आलो आहे जयगड मंदिरात आणि पुजारी काका आपल्या या मंदिराबद्दल थोडी माहिती देतील. हां, श्री सर्वांचा धन्यवाद.
आपण इथे आपल्या दर्शना इथे जयविनायक मंदिर आल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि मी पुजारी, माझं नाव दीपक रघुनाथ तेरे देसाई. माझं गाव इथे जवळ आहे, इथून 10 किलोमीटर अंतरावर कोळीसरे म्हणून गाव आहे. तर इथे सध्या राहायला मी इथेच असतो. कंपनीतर्फे राहण्याची सर्व व्यवस्था इथे केलेली आहे. तर हे मंदिर JSW म्हणजे जिंदाल स्टील वर्क्स, जिंदाल कंपनीने बांधलेलं हे 2013मध्ये हे देऊळ बांधलेलं आहे. जवळजवळ 10-12 वर्ष या मंदिरात झाली आणि परिसर भरपूर मोठा आहे. आणि हे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे वेगळ्या टाईप, ह्याचा आराखडा वरती बघितला आपण तर वेगळ्या टाईप बांधलेला आहे. म्हणजे जॅपनीज म्हणतात असं पॅगोरा टाईप, असं बाहेरच्या इथं देशामध्ये असे तशी मंदिर हे बांधलेलं आहे. आणि सिमेंटचा वापर एकदम अल्प केलेला आहे. वाळू सिमेंटचा वापर नका, दगडाचं जास्त दगडामध्ये बांधलेलं आहे. आणि गणपतीची मूर्ती आहे, ही भव्य मूर्ती गणपतीची जवळजवळ हे 8 फूट उंची आणि 800 किलो वजनाची मूर्ती आहे गणपतीची. हे पंचधातूची म्हणजे 5 धातूपासून बनवले आहे. सोनं, चांदी, तांबा, पितळ आणि कांस्य असे 800 किलोची वजनाची मूर्ती आहे आणि 8 फूट उंची. हे मुंबईला प्रसिद्ध मूर्तिकार लालबागचे विजय खातू म्हणून, मग ते आता वारले पण त्यांनी ती मूर्ती बनवली आहे विजय खातूनी. आणि बाहेरचा परिसर हा नक्षत्र, हे संपूर्ण मोठं गार्डन जो परिसर आहे त्या गार्डनचं नाव दिलेलं आहे नक्षत्र गार्डन म्हणून. तर नक्षत्र गार्डन असं नाव का दिलं तर प्रत्येक आपण जे मनुष्याचा जन्म होतो नक्षत्रावर, तर कुठं जन्म नक्षत्र असतं म्हणजे अश्विनी, भरणी, कृत्तिका आणि 27 नक्षत्र आहेत. तर प्रत्येक नक्षत्रावर माणसाचा जन्म होत असतो. बरोबर. म्हणून त्या नक्षत्राचं प्रत्येक झाड या गार्डनमध्ये लावलेलं आहे. म्हणजे समजा आता आपला जन्म तुमचा जन्म अश्विनी नक्षत्रावर झाला, ते अश्विनीचं झाड असेल तिथे बोर्ड पण लावलेलं आहे झाडावर म्हणजे ओळखण्यासाठी. तर त्या झाडाखाली बसलं आपण तर आपले शारीरिक काय व्याधी वगैरे दूर होऊन आपल्याला मानसिक समाधान लाभतं. म्हणून ते नक्षत्र गार्डन म्हटलेलं आहे. तसेच उंदिराची बाहेर स्थापना केलेली आहे, तो फायबरचा आहे उंदीर. आणि बजरंगबली हनुमानचा इकडे आहे, तो पण फायबरमध्ये केलेला आहे. आणि तळं केलेलं आहे तिकडे पाण्याचं उत्तरेच्या साईडला, तर त्याच्यामध्ये रंगीबेरंगी मासे टाकलेले आहे छान असे. बाकी परिसर हा जवळजवळ 15 एकरमध्ये संपूर्ण बसलेला आहे. आणि बरेच लोक इथे येतात, सगळ्यांना आनंद वाटतो. आणि उत्सव इथे वार्षिक उत्सव, गणेश जयंतीची स्थापना फेब्रुवारीमध्ये, त्या गणेश जयंतीला इथे 1 दिवसाचा उत्सव असतो, मागे गणेशोत्सव. तेव्हा सर्व धार्मिक कार्यक्रम असतात, होम हवन आदी, आणि सर्वांना महाप्रसाद असतो, आरती वगैरे असे सर्व कार्यक्रम असतात. बरोबर. आणि एकंदरीत हे वातावरण इथले, आणि मुख्य म्हणजे काय वातावरण एक छान चांगलं आहे, त्यामुळे लोकांना शांत वाटतं. आणि ते काय हॉटेल बिटेल अशी काही व्यवस्था न केल्यामुळे चांगली स्वच्छता पण राहते. हो बरोबर. बांधकाम एकदम कोरीव होय, बांधकाम सगळं दगडामध्ये केलेलं आहे. राजस्थानचा दगड वापरलेला आहे, काळात पण दगड वापरलेला आहे, आणि इथला स्थानिक दगड बाहेरचा सगळा जांबा दगड आहे. बरोबर. असं मिश्र बांधकाम केलेलं आहे आणि छान केलेलं आहे. कारण खेडेगावाच्या परिसरात एवढं भव्य मंदिर बरोबर आहे होणं कठीण, म्हणजे चांगलं काम आलं. आणि सर्वांसाठी आनंद. तुम्ही इथे आल्यात, माहिती विचारली त्यावर तुम्हाला धन्यवाद. तुमचं काय भगवान तुम्हाला आशीर्वाद देऊ, गणपती प्रगती होऊ दे. धन्यवाद. मित्रांनो, पुजारी काकाने आता सांगितल्याप्रमाणे जी माहिती दिली आहे मंदिराची, JSW या कंपनीने बांधलेलं आहे. आणि हा त्याचं बांधकाम आहे. खूप छान अशा प्रकारे हे मंदिर बांधलेलं आहे. त्या दगडी काम, सिमेंटचा वापर त्यांनी कमी वापर केलेला आहे असं सांगितले त्यांनी. आणि हे वेगवेगळ्या राज्यातून हे मागवलेले आहेत चिरे दगडी. हे बघा, हे पूर्ण बांधकाम एकदम व्यवस्थित केलेलं आहे. आणि इकडे शांत बाजूला समुद्र आहे आणि हे एकदम थंड ठिकाण आहे. इथे मोठं भव्य मंदिर आहे. इथे श्री मारुतीरायाची मूर्ती इथे बसवलेली आहे. जय बजरंगबली पवन हनुमान जय. मित्रांनो,
जेव्हा हा इकडे फेरी बोट आहे तवसाळवरून जयगड आणि तिथे जयगड किल्ला आहे आणि तिथून हा रोड जो बाय रोड गणपतीपुळ्याला जातो तर तिथेच सुरुवातीला हा JSW कंपनीने मंदिर बांधलं आहे. सुंदर मंदिर आहे. आपण इकडे गणपतीपुळ्याला आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथून हा मुख्य द्वार आहे आणि ह्याची रचना बघा, जसं रायगड किल्ल्यावर जशी रचना आहे तशीच आहे. जयगड किल्ला हा जलदुर्ग आहे आणि 16व्या शतकात विजापूरकरांनी बांधलेला हा किल्ला आहे. विजापूरचा सुलतानाने 16व्या शतकात बांधलेला हा. सुलतानानंतर हा मराठ्यांच्या ताब्यात आला किल्ला आणि अजूनही तो सध्या चांगल्या स्थितीत आहे. खूप थंड वाटते इथे. समुद्राच्या लगतच असल्यामुळे वारा खूप आहे इकडे आणि कोकण किनारपट्टीला हे सगळे समुद्राच्या किनाऱ्यालाच आहेत. समुद्राच्या इथे गडावर श्री गणेशाचं मंदिर आहे इथे. या खोल्या आहेत आणि हे छोटे दरवाजे किल्ले तिथे. प्रत्येक ठिकाणी बुरुज हे असतो. इथे पण एक बुरुज आहे. हे देखरेखीसाठी हे बुरुज असतो इथे आणि अजून पण ते टिकून आहे. झाडं वाढलेत त्याच्यामुळे थोडंसं ढासळलेत ते, पण मजबूत आहेत ते. चिऱ्या वगैरे गेलेत. किल्ला अजूनही मजबूत आहे आणि 14 बुरुजांनी वेढलेला आहे आणि मध्ये एक भुईकोट आहे. हे बुरुज आहे ते पण. हे इथे खाली आहे ना, ते चिऱ्याचा आहे ना मध्ये असं दरीसारखा केलेला आहे की जेणेकरून त्याच्यात पाणी राहून एखादा शत्रू आतमध्ये आल्याच्या नंतर किल्ल्यावर डायरेक्ट चढू नाही शकत. तिथे पाण्यातून ते पार करायला लागतं. आणि सगळ्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा आपण ऐकतोच. आज त्यांच्यामुळं आपण आहोत आणि आपल्या मंदिरावर भगवा झेंडा फडकतो आहे त्यांच्यामुळेच आहे आणि त्याचीच ही साक्ष हे किल्ले देत आहेत की स्वराज्यासाठी त्यांनी आपलं रक्त वाहिलं आणि म्हणून आज हे स्वराज्य टिकून आहे. हे पण हे समुद्रा किनारलगत एक बुरुज आहे आणि हे पण आता मजबूत स्थितीत आहे एकदम. त्याचं बांधकाम पण चांगलंच आहे. हा आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे पण इथे आता मागे जिंदाल कंपनीची
जिंदालची कंपनी आहे इथे आणि हा सगळा रेती उपसा चालू आहे. हे बघा, हे आता हे गड किल्ल्यावर अशी नावं टाकलेली आहेत. कृपया कुणी गड किल्ल्यांवर नावं टाकू नये. साधारण आताचे जे चिरे आहेत ना, त्याचे मला वाटतं एक 5-6 चिरे बनतील एवढा हा एक चिरा आहे आणि ते उचलून तिथे बांधकाम केलेलं आहे. एकदम भक्कम भिंत बांधलेली आहे त्या काळी. इथे आतमध्ये पण बांधकाम आहे, तो पण ढासळला आहे आता आणि तेवढा मजबूत नाही राहिला तो, कारण प्रत्येक गड किल्ल्यावर पण असंच झालंय. भिंती डबलच्या मजबूत बांधून आज त्या भिंती सुस्थितीत आहेत. येथे जयगड किल्ल्याची माहिती दिली आहे. मित्रांनो, जयगड किल्ला आम्ही पाहून झाला आमचा आणि आता आम्ही परतीच्या मार्गावर चाललो आहे. जयगड फेरी बोट इथून तवसाळला आणि हा किल्ला एकदम सुंदर आहे, बांधकाम वगैरे व्यवस्थित आहे. अजून आपणही नक्की भेट द्या जयगड किल्ल्याला. आणि हा जयगड गणपतीपुळ्यापासून अर्धा तासाच्या रस्त्यावर आहे आणि तिथून फेरी बोट आहे जी तवसाळला बाहेर पडते फेरी बोट आणि जवळ आहे. तुम्ही नक्की भेट द्या इकडे. धन्यवाद.